नमस्कार मैत्रिणींनो, कल्पना शिवण क्लासमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 30 साईजचा प्रिन्सेस कट पेपर कटिंग. त्याची मापे बघूया. उंची 12.5, अपर चेस्ट 7, शोल्डर 4.5, गळा 10 इंच, मुंडा गोलाई 7.25, हुबा टक्स 9.5, कमर 24.5, बाही उंची 9.25, दंडखेर 4.25. तर मी तुम्हाला काल जसं सांगितलं नंबरप्रमाणे आपण मापे टाकायचे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे नंबरप्रमाणे आपण मापं टाकायचे. तर आपण आता हे सुरू करू. आता आपल्याला पहिल्यांदा नंबर 1ला पूर्ण उंची घ्यायची आहे. तर पूर्ण उंची किती आहे या ब्लाऊजची? 12.5. 12.5मध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हे 12.5, 13.5, अर्धा इंच वरती शिलाईमध्ये, अर्धा इंच कमरेच्या ठिकाणला शिलाईमध्ये, टोटल आपलं 13.5 झालं. तर आपल्याला 2 नंबरला काय घ्यायचं आहे? शोल्डर. तर शोल्डर आपण कसं घ्यायचं? गळानुसार शोल्डर असते. तर या गळ्याची उंची आहे 10. मग 10 उंची असल्यानंतर आपल्याला शोल्डर थोडं घ्यायचं असते, म्हणजे आखूड घ्यायचं असते. तर शोल्डर आपण 4.5 इंच घेऊया. 2 नंबरला शोल्डर. तर आपल्याला तयार पट्टी जी हवी आहे ती घ्यायची आहे 3 नंबरला. तर बघा, आता तयार पट्टी इकडून घेतल्यापेक्षा आपण गळा रुंदी घ्यायची आहे कमी. गळा रुंदी जेवढी कमी घेशील तेवढं गळा खाली उतरणार नाही. त्याच्यामुळं इकडून मापल्यापेक्षा आपण फक्त गळा रुंदी मापूया. गळा रुंदी आपण 1.25 घ्यायची आहे, कारण 30 साईज आहे. त्याच्यामुळं गळा रुंदी आपल्याला थोडीशी घ्यायची आहे, म्हणजे आपला गळा असा उतरत नाही. आता हे झाले 3 नंबर. तर आपल्याला 4 नंबरला काय घ्यायचं आहे? मुंडा रेष. इथं आपण जेवढं अंतर घेतलं तिथंच इथं पण घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला रेष बरोबर मारता येते. वरती आपण 4.5 घेतलं तर इथं पण आपण 4.5 घ्यायचं आहे. आता मुंडा रेष किती घ्यायची आहे ते बघू आपण. तर या साईजचा मुंडा गोलाई, म्हणजे मुंडा गोलाई बघा 7.25 आहे. 7.25 यासाठी आपण काय केलं पाहिजे? एक तयारी म्हणून तुम्हाला सांगते मी. आपण फक्त इथं टिंब दिलेलं आहे की 4.5 असं घेतलं रेष बरोबर येण्यासाठी. तर आपल्याला 7.25 इथं मुंडा घ्यायचा आहे आणि आपली छाती जी आहे ते 7च येणार आहे. इथं 28 ते 30 साईजची छाती येते. तर बघा असं करायचं. आणि 7.25 आपली मुंडा गोलाई असल्यामुळे आपण छातीचा 4था भाग अपर चेस्टचा आणि मुंडा गोलाईचा 2रा भाग घ्यायचा आहे. आणि तिथं टिंब जर दिले तर आधी आपण मापं टाकायच्या आधीच हे आपण थोडक्यात म्हणून एक शॅम्पल म्हणून असं घ्यायचं. हे बघा, आता अर्धा इंच इथं जाते आपलं. तर इथं आपण टेप ठेवायचा. आपण अजून मापं टाकलेलं नाही तरी पण आपण मुंडा येतोय का बघायचा. 7.25 असं करत असं घ्यायचं. म्हणजे ही आपली छातीची रेष इथं आली पाहिजे आणि मुंड्याची रेष पण इथंच आली पाहिजे. मग आपण थोडक्यात म्हणून हे असं टेप ठेवलेलं आहे. तर आपलं बरोबर येते तिथं. तर आपल्याला मुंड्याची रेष किती मिळाली हे आपल्याला समजलं की मुंड्याची रेष आपण 5.25 घ्यावी लागते. 5.25 जर रेष घेतली तर बरोबर आपल्याला 7.25चा मुंडा, आपल्याला मुंडा गोलाई मिळते आणि 7 अपर चेस्ट मिळते. छाती जरी 30 असेल तर आपण काखेजवळचा भाग येतो ते मुंडा, हे अपर चेस्ट म्हणून, ते माप आपण इथं मुंड्याच्या शेजारी टाकायचं असते. त्याच्यामुळं ती रेष, ती 7ची जी टिंब आहे आणि गोलाईची जी टिंब आहे ती एकच अशी आली पाहिजे इथं, म्हणजे आपल्याला मुंडा त्याने व्यवस्थित बसणार. तर आता इथून आपण अंतर किती घ्यायचं? मुंडा गोलाईसाठी बघा 1.25 इंच फक्त अंतर घ्यायचं. जास्त घ्यायचं नाही, नाही काखेमध्ये ते चुन्या येणार. आपल्याला काय 5 नंबरला आपण अपर चेस्ट 4था भाग, अपर चेस्ट आपली आहे 7 इंच. 28 4था भाग आहे अपर चेस्टचा, आपण 7 इंच घेतल्या. सहा नंबरला आपण छाती पूर्ण 4था भाग येतो. आपल्याला 7 नंबर आता घ्यायचा आहे मुंडा गोलाईचा 2रा भाग. तर बघा 7.25 इथं ह्या 7 जिला आपण टिंब दिले ह्याची अपर चेस्टची, तिथं आपल्याला 7.25 असं येते काय बघायचं आहे. बघा आलं. मग आपण आता आकार देऊया. थोडं आपल्याला कळण्यासाठी सांगते मी. हे बघा, अर्धा इंच असं टिंब द्यायची आणि वर रेष अशी
ओढायची, म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार व्यवस्थित येणार. ह्या टिंबला बरोबर रेषेला असं घ्यायचं, म्हणजे ह्या रेषेला हे फ्रेंच कवर असं बरोबर ठेवायचं. ही टिंब पण फ्रेंच कवरच्या बरोबर रेषेत आली पाहिजे अशी, म्हणजे आपल्याला ते अंतर व्यवस्थित मिळतंय. त्या रेषेला बरोबर असं हे करायचं. आता पाठीमागचा भाग आहे, पाठीमागच्या आपण चौथ्या भागाचा आपण आकृती काढायला लागली. इथं 1.25 इंच घेतलेला आहे. तर बघा आतला भाग बघा 1.25 इंचावर घ्यायचा आहे. आतला मुंड्या रेष 1.25 इंचावर आतल्या बाजून घेतली, इकडच्या बाजून. घेताना पण हे एवढं असं घ्यायचं, म्हणजे काखेत आपल्या जास्त तिथं कापड जमा होत नाही. तर आपला गळा आहे 10 इंच. आपल्या खाली गळ्याला आपल्याला जेवढी आपल्याला रुंदी आवडत तेवढी आपण ठेवायची. कुणाला जास्त आवडते, कुणाला कमी आवडते. मी इथं 2.25 ठेवलेलं आहे. असं बरोबर आपण त्याला हे द्यायचं, आकार असा बरोबर द्यायचा फ्रेंच कवरनं. त्या नाहीतर हातानं दिला तर हातानं द्यायचा ट्राय करा तुम्ही. आता बघा कंबरेचा आपण चौथा भाग घ्यायचा आहे. कंबर किती आहे 24.5. 24.5 आपण 24.5चा चौथा भाग, हे 24.5 आहे. हे टेप असा ठेवायचा 24.5ला. चौथा भाग काढायचा. हे दुसरा भाग झाला आणि हा चौथा भाग झाला. तर किती येते 6 आणि 1 रेष येते चौथ्या भागाची. तर 6 आणि 1 रेष आपण असं घ्यायची आहे. 6 आणि 1 रेष घेतली आणि पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच आपण असं घ्यायचं आहे आणि आपल्याला मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. इथं पण आपण अपर चेस्टच्या तिथं पण आपण 2 इंच मार्जिन घ्यायचं. ही रेष अशी आखायची. ब्लाऊज वरती उचलू नये, इथे काखेत घोळ येऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे, इथं जसं आपण हे केलं तसं इथंच पण अर्धा इंच जवळजवळ कापड आपल्याला कट करून काढायचं आहे. ते आपण नंतर काढायचं. आधी आपण पाठीचा भाग काढून ते उतरून घ्यायचं आहे पुढच्या भागावर. तर बघा इथून पाठीमागचा जो टक्स असतो तो टक्स कसा घ्यायचा, तर आपली ही फिटिंगची लाईन जी आहे त्याच्यापाशी टेप ठेवायचा आणि बरोबर हे असं करायचं, म्हणजे आपल्याला पाठीमागचा टक्स मिळायसाठी असं मिळतं. तो पाठीमागचा टक्स घ्यायचा जवळजवळ 4 इंचाचा. इथं उंची कमी असल्यामुळे आपण कमी घेतलं तर चालते. 3.25 इंचाचा आपण टक्स घेऊया. इथं त्या टक्ससाठी आपण अर्धा इंच या बाजूला टिंब द्यायची आणि अर्धा इंच अशी द्यायची आणि हा टक्स पाठीमागचा असा घ्यायचा बरोबर या टोकाला असं आणि हे असं. आपल्याला गळा उतारसाठी आपण 3 रेषा आपण वरून अशा 3 रेषा आपण इथं उतार देण्यासाठी, म्हणजे आपला गळा खाली उतरत नाही बाहीच्या बाजूनं, म्हणून आपण हे असं द्यायचं टिंब आणि बरोबर कॉर्नरला असं मुंडा रेषेच्या कॉर्नरला असं शोल्डरच्या बरोबर असं हे करायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथं बसते, गळा उतरत नाही. तर आता ही पाठीमागची आपली बाजू झाली. आपण ही कट करून हेच आपण माप पुढच्या बाजूच्या ह्याच्यावर ठेवायचं आहे, कारण त्याचं थोडं एक्स्ट्रा घ्यायचं असते. त्याच्यामुळे आपण हे एकच असं करू शकतो, काढू शकतो. पण नंतर आता आपण ही कट करून काढूया. तर कट करत असताना आपण बाहेरच्या बाजूनं असं कट करायचं आहे. आतला आकारासाठी कट करायचं नाही, पहिल्यांदा बाहेरच्या बाजून कट करायचं, कारण आपली पाठीचा भाग आहे. पाठीचा भाग आपण काढलेला आहे. हाच भाग आपण दुसऱ्या पेपरवर असाच ठेवून उतरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जी आपल्याला मापे टाकायची आहेत प्रिन्सेस कटची, ही आता त्याच्यावर टाकूया आपण.
तर बघा आता आपण पुढच्या भागाची आकृती काढायची आहे. तर आपण पाठीचा भाग असंच ह्याच्यावर ठेवायचा. त्याच्या आधी आपण एक काम करायचं, एक 3 रेषा म्हणून आपण इकडं हे करायचं आहे, अंतर घ्यायचं आहे. 3 रेषा आपण मार्जिनसाठी आपल्या हुकायसाठी एवढं हे सोडावं लागतं. 3 रेषा बघा. आता अर्ध्या इंचाला एक रेष कमी, या अर्धा इंचाला एक रेष कमी, इकडं अंतर सोडायचं असं आणि आपण असं आखून घ्यायचं आणि इथून पुढं मग त्या रेषेच्या पुढून माप टाकायचं. इथून पुढं माप टाकायचं. आता बघा. आणि एक आपल्याला प्रिन्सेस कटसाठी 1 इंच खालून आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 1 इंच हे जे आपली हे आहे ते 1 इंच असं घ्यायचं आहे. आपण आधी रेष वळून काढूया म्हणजे समजेल. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं. त्याच्यानंतर आपण जे आपण पाठीचा भाग काढलेला आहे तो ठेवायचा त्याच्यावर. बघा ह्या रेषेला लागून हे असा भाग ठेवायचा. आता आपण काय करायचं, इथं जे कॉर्नर दिलेलं आहे ते आपण रेष पडलेले हे कट करून काढूया, म्हणजे ते नंतर लक्षात राहत नाही आपल्या. हे असं कट करून काढायचं. आपली पाठीचा भाग आपला हे तयार झाला. आता हे जे अंतर आहे ते आपण आता आतल्या बाजूला आपण घ्यायचं आहे. ते कसं घ्यायचं बघा. आता ही रेष आपली 5.5 आपण असं घेऊया म्हणजे आपल्याला बरोबर मिळणार ते. बघा इथून आता 1.5 इंच फक्त असं आत घ्यायचं इकडं. आपला फ्रंटचा भाग आहे त्याच्यामुळे आपण आतला आकार दिला. आपल्याला गळा उंची किती पाहिजे आहे ते पण बघू. अशी रेष ओढायची म्हणजे आपल्याला गळा उंची गावते. तर गळा उंची आपल्याला पुढची 5.5 पावणे 6, कुणाला 6 साडेसहा पाहिजे असते. आपल्याला 6 घ्यायची, ती नॉर्मल आहे. तर रुंदी घेऊया आपण इथं 2 इंच, कारण ही जी ब्लाऊज छोटा असल्यामुळं, साईज छोटी असल्यामुळं जास्त रुंदी घ्यायला नको. कुणाला पंचकोनी पाहिजे असते, कुणाला गोल पाहिजे असते, आपल्या आवडीनुसार आपण ठेवायचा. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला उभा टक्स पॉईंट काढायचा आहे. त्यासाठी काय करावं लागतं बघा, आपण छातीचा भाग किती टाकला, इथं छाती आपली किती आहे, अपर चेस्ट 7 आहे आणि छाती आहे 30चा आपण चौथा भाग काढायचा आहे. तर 30 आपली साईज असल्यामुळे आपण 30चा चौथा भाग काढला तर 7.5 इंच येतं आहे. 7.5 इंचमध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हे 8.5 आलं वरचा टक्स पॉईंट उभा करून असं घ्यायचं. बरोबर 8.5ला असं टिंबा द्यायची. त्याच्या खाली आपण 2.5 इंच घ्यायचं. असं एक अशी रेष मारायची. आता आपल्याला दोन्ही छातीमधलं अंतर बघायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्या छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. 10वा भाग किती येते ते बघायचं आपण. तर 30 भागिले 10 3 येते आपलं. तर बघा आपण हे इकडं हुकायसाठी ठेवलेलं आहे, तिथं आपण 3 घ्यायचं असं. आणि आपल्याला अर्धा इंच वर ह्या बाजूला कापड लागणार आहे, ते ह्याच्यात पण ते अर्धा इंच आपण जादा घ्यायचं. तर 3.5 इंच आपण असं घेऊया. हे 3.5 इथं घेतलं. आता शेवटच्या रेषे पण असंच यायचं आणि 3.5च्या ऐवजी अर्धा इंच आपण कमी करायचं त्याच्यात. शेवटच्या रेषेला अर्धा इंच कमी केलं. इथं आपण जेवढं घेतलं तिथं अर्धा इंच आपण इथं शेवटच्या रेषेला इथूनच इथंपर्यंत अर्धा इंच कमी केलं. आणि ही रेष आणि त्या रेषेला आपण या टिंबला आपण ही टिंब अशी जोडायची. ही 3.5 आहे आणि ही 3 आहे.
तर आपल्याला टक्ससाठी अंतर किती पाहिजे आहे ते घ्यायचं आता. तर बघा आता टक्ससाठी अंतर आपण 2 इंच घ्यायचं. 2 इंच आपण अंतर घेतलं. आता आपल्याला कंबरचं माप टाकायचं आहे. तर ते कमरेचं माप कसं टाकायचं ते तुम्हाला सांगतो. तर बघा हे इथं ठेवायचं, इथं टेप आपण ठेवायचा. कंबर आहे किती 6 आणि 1 रेष, ही 6 आणि 1 रेष असं धरायचं. इथं असं हे करायचं. इथलं जे अंतर आपण घेतलेलं आहे ते अंतर आपण पण ह्याच्यातच मापून असं घ्यायचं. सोप्यात सोपी पद्धत सांगायला लागली तुम्हाला. हे अंतर इथं घेतलं 2 इंच. परत ह्या 2 इंचनी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड जाणार असते शिलाईमध्ये, ते 1 इंच आपण एक्स्ट्रा इथं घ्यायचं असं. म्हणजे तुम्हाला नंतर कापड कमी पडणार नाही. आणि त्याच्यानंतर 2 इंच आपण एक्स्ट्रा इकडं मार्जिन घ्यायचं. हे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं. एखादी वेळी कापड एक्स्ट्रा इकडे राहिले तर चालेल, पण ती कमी पडता कामा नाही. नंतर मग जोड देत बसायला लागते, फिनिशिंग पूर्ण बिघडून जाते. असं आपण मापं टाकायचे. तर बघा आता हे टिंब जी इथं आपण रेष दिलेली आहे ती आपण बरोबर मुंडा रेषेकडे न्यायचे. तर इथून अंतर आपल्याला 1 इंच असं अंतर हे करायचं. बरोबर रेष अशी त्याला अशी हे करायची. आता इथलं अंतर आपण अर्धा इंचाचं ठेवायचं, म्हणजे काखेत बरोबर ते घोळ येत नाही. बघा हे जे कोपरं आहे असा इथं बरोबरच असं फ्रेंच कर्व असं ठेवायचं आणि हे असं घ्यायचं. काही अवघड नाही ह्याच्यात. हे बरोबर ह्या टोकाला असे जुळवायचं. आता इथला आपण फुगीर भाग कसा करायचा ते बघा. या कॉर्नरला आपण असं ठेवायचं आणि हे असं गोलाईला आकार असा द्यायचा. आता हे जे आहे ते बघा जवळजवळ 2 इंच असं वरती आपण यायचं. 2-2.5 इंच. अडीच इंच वरती आलं की आपण हे असं करायचं आणि इथं आपण आता हे आकार द्यायचा असा. व्यवस्थित व्हिडिओ जर शिस्तात बिन स्किप न करता जर बघितला तुम्ही तर तुम्हाला व्यवस्थित समजणार. काही अवघड नाही याच्यात. असं दिलं की ह्याला पप अगदी व्यवस्थित येतो. तर आता बघा काय करायचं आहे. त्या बाजूला आपण हे कापड इथलं कट होणार. इथं अर्धा इंच शिलाई जाणार, इथं अर्धा इंच असं. हे दोन्हीकडचं 1 इंच आपण एक्स्ट्रा इकडे कापड पेपरवर आपण एक्स्ट्रा असं घ्यायचं आणि ते असं बरोबर या कोपऱ्याला असं जुळवायचं. तर आता आपण हे कट करूया. आता आपण कट करायच्या अगोदर काय करायचं आहे बघा. असा पेपर धरायचा पाठीमागच्या भागाचा असा आणि इथं असे टिंब द्यायची आणि आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ना, ते काय करायचं बघा. ते नंतर अवघडायला हे होते, कापड जास्त होते ते. असं करायचं. ह्याबरोबर टोकाला प्रिन्सेस कटच्या असं घ्यायचं. हे 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याला पण आपण हे जी प्रिन्सेस कटची लाईन आहे त्याला असं जोडायचं. आता हे आपण कट करूया. तर बघा हे मी कट करून काढलं. हे पाठीचा भाग आणि प्रिन्सेस कटचा आपला भाग. तर आपल्याला इथं हे रेस जे आहे ते अशी कट मारायचा. म्हणजे आपल्याला समजते जोडताना किंवा पेपर आपल्या ब्लाऊजच्या पिसावर आपण ठेवल्यानंतर आपल्याला समजते की हे कट मारलेलं जे आहे ते पॉईंट आहे, त्याच्यामुळे ते असं जोडायला टक्सं आपल्याला मदत होते. हे असे. आता हे इथनं हे बरोबर हे केलं, हे कट केलं. काय अवघड नाही. जर कोणी नवीन मैत्रीण असलं तर त्यांनी सबस्क्राईब करा. कुणाला शिकायची आवड असेल त्यांना शेअर करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.